Hello friends, I welcome you all in Maths by Avinash Kanpure. तर पहा कन्सेप्ट ऑफ द डे मध्ये पाहणार आहोत आपण समाज कल्याण भरतीमधील हा आता लेटेस्ट विचारलेला प्रश्न TCS ने सरासरी मध्ये दिलाय. पहा, एका फलंदाजाने त्याच्या 14व्या डावात 88 धावा केल्या आणि म्हणून त्यांची सरासरी 1 ने वाढली. 14व्या डावानंतर त्यांची सरासरी किती असेल? म्हणजे 14 जेव्हा त्यांच्या 14 डावा झाल्यानंतर त्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे. पहा, आता आपण काय करूयात की त्यांची जी जुनी सरासरी आहे ती एक्स मानूयात. जुनी सरासरी एक्स होती. मग जुन्या आता हा 14वा डाव आहे. याच्या आधी किती डावा झाल्या? तर 13 झालेत. ठीक आहे, 13 डाव झालेत. आता हे झाली जुनी बेरीज. हे जुनी सरासरी आणि हे 13 डाव त्याच्यामध्ये होते. ठीक आहे. प्लस 14व्या डावात काय केलं त्यांनी? 88 धावा केल्या, बरोबर. म्हणून त्याची सरासरी 1 न वाढली. जुनी सरासरी आपली एक्स होती, म्हणजे आता एक्स अधिक 1 झाली. आणि टोटल किती डाव झाले? तर 14 डाव झाले. ठीक आहे. हे बघा, ही जुनी सरासरी एक्स आणि जुने आधीचे किती डाव झाले? 13 डाव झाले. यांची बेरीज केली म्हणजे जुनी जी बेरीज होती धावांची ती किती झाली? 13 गुणिला एक्स. आता नवीन त्याच्यामध्ये त्याने 14व्या डावामध्ये काय केलं? 88 रन काढले. हे झाले. आता हा नवीन डाव झाला. तर नवीन डावाचं नवीन इक्वेशन पण काय झालं? एक्स अधिक 1. 1 ने सरासरी वाढली, एक्स अधिक 1 आणि गुणिला सरासरी, सॉरी, किती डाव झाले? 14. ही झाली सरासरी आणि हे झाले एकूण डाव, म्हणजे याची आली एकूण ही बेरीज आणि हे पण काय आली? आपली बेरीज आहे. ठीक आहे. आता याला आपण सॉल्व्ह करूयात. हे 13x अधिक 88 बरोबर 14x अधिक 14. याला सॉल्व्ह केलं तर हे होतील x बरोबर 74. ठीक आहे. ही झाली आपली जुनी सरासरी. काय झाली? जुनी सरासरी. सरासरी कितीने वाढलेली आहे? +1 ने. म्हणजेच नवीन सरासरी काय होईल आपली? 74 अधिक 1 75. ठीक आहे. आणि हेच आपलं काय आन्सर आहे. पहा. थँक यू फ्रेंड्स. भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत बाय.